नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण ना गणेशपुरीला चाललो आहोत. तिथे गरम पाण्याचा कुंड आहे, ते आपण पाण्यासाठी चाललो आहोत. हा रोड आहे. मेन रोड. तर मित्रांनो बघू शकता, आपण गणेशपुरीला चाललो आहोत. तर गणेशपुरीला ना गरम पाण्याचा कुंड आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेनच मी थोडे. आणि एस टी येते नाळासोपारा. बघू शकता नाळासोपारावरनं पण येतात इकडे, वसईवरनं पण येतात इकडे या साईडला गाड्या. आणि एक गणेशपुरीचं बस स्टॉप आहे इथे. नित्यानंद बाबांची समाधी आहे. बस असेल गणेशपुरी. तर चांगल्या पद्धतीने स्वागत झालेलं आहे, बघू शकता. हे काय आहे मग? त्यांची समाधी बघू शकता इथे. कुट्टीराम नित्यानंद स्वामी अन्नक्षेत्र. तर मित्रांनो, आपण फायनली आलो आहोत गणेशपुरीला. बघू शकता इकडे त्या आजूबाजूला आहेत ना सर्व दुकान वगैरे आहेत, तिथे स्टॉल वगैरे आहेत. अशी एंट्री आहे, सरळ जायचं आपल्याला. हे बघू शकता. तर पुढे कंटिन्युअस राहतो, मला दाखवीनच मी. हां, तर आतमध्ये जाऊन फोटो वगैरे नाही काढून देणार ना? आतमध्ये माहीत नाही आपल्याला काय परमिशन वगैरे आहे की नाही फोटो वगैरे शूट करायला. तर बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ते बघू शकता गरम पाण्याचं कुंड आहे. तर इथे फोटो वगैरे शूट करायला पण अलाउड नाही, तरी आपण परमिशन घेऊन ना थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण या साईडला कसे लेडीज वगैरे आंघोळ वगैरे करत असतात ना, त्याच्यामुळं अलाउड नाही आहे. तर पूर्ण स्पेस नाही दाखवत आहे, पण बघू शकता. तर इकडे बघू शकता मित्रांनो, हा समोरचा असा एरिया आहे हा. तर एकदा नक्की विजिट द्या. देवळात आलो तर बघू शकता. आजूबाजूचा प्लेस पण बघू शकता. आणि या साईडला परमिशन वगैरे नाही आहे व्हिडिओ शूट वगैरे करायचे, तरी आपण त्यांच्याकडनं विचारून 2 मिनटं करू अशी आपण परमिशन घेतलेली आहे. न कळत बोललेत कुणाला, न समजता तुम्ही करा दादा असे बोललेत. हे बघू शकता. आणि जे स्ट्रक्चर वगैरे जे बांधण्याचं हे आहे ना, बघू शकता काय बांधलेलं आहे. खूप छान असं बांधलेलं आहे. एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला की तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. तर आतमध्ये जाऊयात आपण. अरे मध्ये नको जाऊ.
तर बघू शकताय बघा, ईश्वर महादेव मंदिर. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण आतमध्ये गेलेलो, पण आतमध्ये ना शूट करायला अलाउडच नाही मोबाईल वगैरे, आणि ते रूल आपण पण फॉलो केले पाहिजे. कारण कसं आतमध्ये गरम पाण्याचं कुंड आहे, आणि कुंड कसं तीर्थस्थळ असल्यामुळे ना तिथे लेडीज वगैरे असतात, आंघोळ वगैरे करत असताना कळत आपल्याकडनं पण असे खूप सारे गोष्टी, फोटो वगैरे बोला, व्हिडिओ वगैरे बोला निघून जातात. त्याच्यामुळं तिथे मनाई आहे. एक पद्धत आवडली आपल्याला, आणि आपण थोडंफार घेतलं आहे शूट. आपण परमिशन घेऊन असं नाही डायरेक्टली, आपल्याला सर्व रूल पहिले विचारलं तिथे, त्याच्यानंतरच आपण शूट वगैरे केलेलं आहे. तर हा सरळ रस्ता बाहेर पडायचा आहे. तर तुम्ही वगैरे जरी आलात नाही ह्या साईडला मित्रांनो, तर असं का फोटो वगैरे जर काढायचा असेल ना, किंवा शूट करायचं असेल तर परमिशन घ्या, आणि परमिशन घेऊनच करा. आणि इकडे पुढे ना नदी आहे. बघूया आपल्याला काय अजून बघण्यासारखं पुढे भेटतं काय. आतमध्ये खूप छान असं बघण्यासारखं आहे, मंदिर वगैरे आहे. खूप असं जे बांधण्याचं स्ट्रक्चर वगैरे आहे खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि गरम पाणी वगैरे पण खूप प्रॉपर गरम पाणी आहे, खूप छान असं गरम पाणी आहे ते. आणि अजून एक आपल्याकडं पण आहे गरम पाण्याचं कुंड, त्याचंही देखील मी तुम्हाला असं उन्हाळा आला की व्हिडिओ टाकीनच. रस्ते तर खूपच खराब आहेत इकडे, बघू शकता. आजूबाजूचा परिसर पण छान असे हिरवळ. कधी दिसते ना मित्रांनो, तर असा विषय चालू आहे आमचा की ते येऊन ना खेकडे वगैरे पकडायचे की नाही भेटेल काय माहीत नाही. बघू शकतो खूप अशी मोठी नदी आहे ही. याच्या साईडलाच गरम पाण्याचं कुंड आहे ते, गणेशपुरी. आणि पाठची साईड आहे मित्रांनो. बघण्यासारखं बोलला तर खूप छान आहे असं इथे. राहण्या खाण्याची, जेवणाची वगैरे उत्तम पद्धतीने सोयीसुविधा येते. तर तुम्ही फॅमिलीसोबत देखील येऊ शकता, फिरायला वगैरे देखील येऊ शकता, मित्रांसोबत देखील येऊ शकता. एकदा नक्की विजिट द्या. पण शूट वगैरे कराल ना तर परवानगीशिवाय करू नका मित्रांनो. पाण्याचं प्रेशर वगैरे पण खूप सारं आहे, पण नदी कशी रुंद असल्यामुळे ना तेवढंसं पाणी वाटत नाही, पण खूप सारं पाणी आहे नदीला. पाऊस तर जाम आहे. आणि मित्रांनो ना काय सिद्धपीठ, गुरुदेव सिद्धपीठ बघू शकता. अक्षर बांधलेलं नाही ते, एक नंबर. काय नाव आहे, गुरुदेव सिद्धपीठ. हां, एवढी मोठी जागा आहे तो. ते चालू आहे ना ते मागून आहे एकदम ते 3 फूटपर्यंत ना. आणि ते ना अख्ख्या रस्त्याने तिकडून तो मग तुला बोलतो ते कॉलेज, हां कॉलेजच्या फूटपर्यंत वो आता बांध आहे तिथपर्यंत ते गेलं. एवढंच नाही की एका जागेवर नाही. मित्रांनो, हे गणेशपुरीला जायचा रोड आहे आतमध्ये. गरम पाण्यात कुंड. मेन रोड आहे, या मेन रोडने आतमध्ये जायला लागतं. फायनली मित्रांनो आपण घरी आलो आहोत, कारण पाऊस खूप असल्यामुळे ना आपल्याला काही व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही रोडने इथे. तर आपण आता घरी आलो आहोत, आणि जे काय दाखवायचं होतं वगैरे ना ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर का आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय, काळजी घ्या.